आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली काही ठराविक नावं जर घेतली गेली तर त्यामध्ये हुतात्मा राजगुरूंचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जाईल। आज आपण राजगुरूंच्या जन्मगावी आलो आहोत, म्हणजे राजगुरू नगरमध्ये। आणि माझ्या मागे तुम्ही जे बघताय ते स्थळ आहे राजगुरूंचं जन्मस्थळ। या स्थळाचं दर्शन घेऊया आणि निघूया खवय्येगिरीला। कोणाच्या घरी जाऊन आपण धडकतोय ते बघूया। राजगुरूंच्या देवघराजवळ आपण उभे आहोत आणि इथे मला एक मैत्रीण भेटली ज्यांचं नाव आहे पल्लवी खेडकर। नमस्कार पल्लवी। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। आभारी आहे। मला सांगा, तुम्ही राजगुरुनगर मध्ये कधीपासून आहात? म्हणजे लग्नाच्या नंतर इथे आलात का लग्नाच्या आधीपासून? नाही, लग्न झाल्यावरच मी इकडे आले सासरी। आता 12 वर्ष झाली लग्नाला। आणि मूळचे मी चिंचवडची, माझं माहेर चिंचवडचं। पण ऍक्च्युली आमचं माहेर म्हणजे गाव आमचं इथे जवळ शिरूर मध्ये कान्हूर मेसाई म्हणून आहे। कान्हूर मेसाई। अच्छा, ते आमचं मूळ गाव आहे। पण नोकरी निमित्त वगैरे बाबा सगळे आमचे म्हणजे काका सगळे मंडळी चिंचवड मध्ये शिफ्ट झाली, तर तिथेच आहोत आम्ही आता। चिंचवड सुद्धा एक अतिशय आता तर प्रचंड असं विखुरलेलं अवाढव्य झालेलं असं शहर। श्रीमंत पालिका आहे तिकडची, महापालिका एकदम आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका। सगळं हे खरं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं शहराचा विकासही अतिशय चांगला असा स्वच्छ असा होतोय। मला अगदी म्हणजे खूप आनंद आहे की मी एका क्रांतीवीराच्या भूमीतून म्हणजे चाफेकरांच्या भूमीतून दुसऱ्या क्रांतीवीरांच्या भूमीतच आले, हुतात्मा राजगुरूंच्या। असं भाग्य लागतं, प्रत्येकाला हे भाग्य मिळत नाही। आम्ही बघा कुठेतरी एकदम मुंबईच्या कोनाड्यात जाऊन पडलोय, पण आम्हाला झी टीव्ही मुळे हे भाग्य मिळालं की आम्हाला निदान या गावांना भेटी तरी देता आल्या। अगदी। सो आम्ही या गावामध्ये आलो, दर्शन झालं राजगुरूंचं, आणि आता तुमच्याकडून आम्ही चांगली अशी म्हणजे चांगलेसे खाण्याचे पदार्थ शिकणार आहोत, खवय्येगिरी करणार आहोत। तर तुम्ही आणि तुमच्या बरोबर कोणी शिकवताय का तुम्हीच शिकवताय? माझी मैत्रीण आहे, आम्ही दोघी मिळून पदार्थ शिकवू आज। आणि तुमचे कुठले 2 पदार्थ आहेत? माझी हुलग्याची वाटली डाळ। सीझन आहे आता, सीझन आहे मस्त। आणि दुसरी व्हेज पोटली म्हणून आहे एक पदार्थ, पोटली करूयात पहिल्यांदा। मग पहिली पोटली करूया आपण। अच्छा, तर मग आपल्या प्रेक्षकांना सांगूया त्याचं साहित्य लिहून घ्या। साहित्य घ्या। वाफवलेली मिश्र कडधान्य, मैदा, बारीक रवा, पालक, लसूण व मिरचीची पेस्ट, बीट, तिखट व लसणाची पेस्ट, बारीक चिरून कांदा, फ्लॉवर, ढोबळी मिरची, गाजर, मिरचीची पेस्ट, शेंदेलोण पांदेलोण, आलं लसणाची पेस्ट, चाट मसाला, बटर, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते। आणि पल्लवी मला सांगते, ही जी तयारी आहे आता तर ती आधी कव्हर करून घेतोय आपण ना? आधी आपण पारी करून घेतोय। पारी। आता ही पालक पेस्ट जी आहे त्यात आधीच मी लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे। अच्छा, ठीक। अच्छा, आपण हिरवा रंग चांगला त्याचा असा पाचू हिरवा रंग आहे, तर तो टिकवण्यासाठी आपण लाल तिखट अजिबात वापरलेलं नाहीये, हिरवी मिरची। ओके, हां बरोबर। आता यात थोडंसं मीठ। ओके। मग हे गरम केलेलं तेल आहे मोहन, हे घालूयात। आता यात जेवढा बावेल तेवढा मैदा आणि रवा घालून कालवून घ्यायचं, पीठ घट्ट मळून घ्यायचं। पण असं दोन्हीचं काही तू प्रमाण घेतलं की रवा एवढाच? म्हणजे रवा आणि मैदा सारख्याच प्रमाणात घ्यावं जनरली। ओके। पण जसं घट्ट होण्यासाठी आणखीन लागलं तर थोडंफार आपण ऍडजस्ट आपल्या मनाने केलं तरी काही पदार्थ बिघडत नाही। म्हणजे असंच प्रमाण पाहिजे असं काही नाही, असं काही नाही, घरच्या अंदाजाने प्रमाण घ्यायचं। रवा जेवढा जास्त घेऊ तेवढा जास्त खुसखुशीत होईल। ठीक आहे, घट्ट आपण भिजवून घेऊया ते पीठ आणि मग त्याच्यात सारण करूया ना? ठीक आहे, त्याची तयारी करूया। मगाशी आपण जे पीठ मळून घेतलं तर ते हे आलेलं आहे इथे ग्रीन असं, आणि सेम तसंच हे तुम्ही कसलं केलंय?
हे बीटची पेस्ट, बीट आणि लसूण, आणि लाल रंग आहे त्यामुळे मिरची न घालता तिखट मीठ घातलं, आणि सेम त्याच पद्धतीने मोहन घालून रवा मैदा घालून घट्ट मळून घेतलं. पण मग बीट जे घेतलं ते म्हणजे शिजवून वाफवून नाही, मग मिक्सर मध्ये बारीक चिरून मिक्सर मध्ये पेस्ट करून घेतली फक्त. आणि त्याच्यात तिखट, मीठ, लसूण बस एवढं घालून हे पीठ भिजवलं. तर आपल्याला आपण माहिती दोन्ही रंगांचं बनवताना फुटले मिक्स कलर्स. ओके, आता हे सारण आपल्याला बनवायचं ना त्याच्या आतमध्ये भरायला. तर आधी काही मिक्स कडधान्य घेतलेत ना तुम्ही? ही मिश्र वाफवलेली कडधान्य आहे. ही आपल्याला जशी आवडतील तशी आपण घेऊ शकतो ना. ह्याच्यात तुम्ही आता चणे, चवळी, मूग, हरभरा, मटकी आणि हुलगे सगळंच आहे मिक्स. हुलगे पण आहे त्याच्यामध्ये? हो. ओ ग्रेट. बरं, आता हे सगळं 1 बाय 1 तुम्ही फोडणीला घालणार ना, म्हणजे आपलं सारण तयार होईल. तर आधी काय हवंय? आधी बटर. मुलींना बटर आवडतं म्हटलं, घालू का? हो. त्यात आता थोडंसं आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं मिरची, ते अगदी थोडं थोडं घालायचं, कारण आपण पारीमध्ये ऑलरेडी घातलेलंच आहे, पण सारणाला थोडी चव यावी म्हणून. मिरची अगदी कमी घालूया ना, अगदी मुलं खायचे. हो. आता ह्यात कांदा. बस. कांदा खूप लाल वगैरे करायचा नाही. आता खरं सगळ्याच भाज्या थोड्या थोड्या परतायच्या, लगेच घातलं तरी चालेल. आधी नाही, आधी भाज्या, गाजर, फ्लॉवर आणि ढोबळी मिरची. गाजर, फ्लावर पण वाफवलेला नाही ना? कच्चाच बारीक चिरून घेतलेला आहे. आपण हे सगळं नंतर पुन्हा तळणार आहोत. त्यामुळे फ्लावर आणि ढोबळी मिरची. आता कडधान्य 1-2 मिनिट आता फक्त परतायचं. मिक्स होईल ते छान. आता आपण कडधान्य घालूयात. आता हे सगळं घालायचं असेल ना? चाट मसाला, मीठ आणि काय? आता हे आपण सगळं थोडं परतून घेतलं की ते गॅस बंद करून कालवून घ्यायचं. अच्छा, आता आपण बंद करूया ते. चालेल? हो. मसाले घालतोय ना मग. आणि ह्यातच आता शेंदे लावून कांदे लावून किती साधारणतः सगळं पाणीपुरीचंच झालं म्हणजे ना त्याला. हो, त्याची चव मस्त लागेल. हे नुसतं पण किती छान लागेल. नुसतंच खूप छान लागतं. आणि ही कल्पना मला खरं त्यातूनच सुचली की पालक पराठे आम्ही नेहमी करतो म्हणजे खायला, आणि हे आपण कोशिंबीर असं ऍज अ कोशिंबीर खायला करतो. तर एकदा कल्पना आली की आपण हे भरून सारण असं जर केलं तर छान वाटेल, वड्यासारखं वगैरे. मग वड्याचा आकार नको म्हणून मग त्याला पोटलीचा आकार देऊया, जरा आणखीन छान वाटेल. असंच ते झालं. मस्त. हा चाट मसाला. आता चाट मसाला. शेंदेलोण पातळून घेतलंय म्हटलं तर तेवढं खूप जास्ती चाट मसाल्याची गरज नाही. थोडा पुरेल. आणि लिंबाचा रस आणि साखर. चाट मसाला पण घातलाय आपण, त्याच्यामुळे लिंबाचा रस अति नको. आणि आता काय, अगदी थोडं जरी घातलं ना तरी त्याच्यामुळे चवीत खूप फरक पडतो. म्हणजे नाही घालू नये, थोडं का होईना सगळं हवं. तर हे नुसतं पण आपण थोडंसं खाऊया, छान लागेल. आणि रंग म्हणजे गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची असं सगळं, त्यामुळे रंग इतका छान लाल, पांढरा, हिरवा मस्त दिसतं. त्यामुळे ते भाज्या काय मिळतात म्हणजे पूर्ण या पट्ट्यामध्ये, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर या सगळ्या पट्ट्यामध्ये सुंदर भाज्या मिळतात ना, ताज्या, हिरव्या, लुसलुशीत एकदम. आणि आता पदार्थ पण नुसते चवीला छान नाही तर डोळ्यांना पण छान दिसत. आणि आता बदल झालाय की नेत्रसुखद पदार्थ, म्हणजे चविष्ट नाही,
चविष्ट प्लस नेत्रसुखद असं दोन्ही पदार्थ लागतात, त्यामुळे ते पण काळजी घ्यावी लागते करताना. छान आणि वाटतं. प्लस आपल्या पौष्टिक पण. येस. तर हे सारण तयार झालेलं आहे, पिठं तुम्ही बघताय दोन्ही तयार आहेत. तर आता पोटली कशी होते ते बघूया. आपण जे पीठ मळलं होतं दोन्ही, तर त्याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ना. हे काय केलंय त्याला? हे जी ह्याची पालक पेस्ट मध्ये भिजवलेली जे कणिक आहे आपण त्याचा असा रोल करून घेतलाय पोटली टाय अप करायला. अच्छा. आणि दोरी थोडक्यात पोटली बांधायची दोरी. आणि कलर ह्याला अल्टरनेट वापरणार म्हणजे हिरव्या पोटलीला आपण बीटचं वापरूया आणि बीटच्या पोटलीला पालकची वापरूया. मस्त दिसेल. हे आपण करणार ते तळून करणार ना. तळून घेणार आपण आपल्याला ऍक्च्युली आता आपण तळून पण आपल्याला ते उकडूनही करता येतील, लाईक मोमोज. ओके. जसे मोमोज मिळतात हो. तर तसं त्या पोटल्या तुम्ही जर उकडल्यात, मोदक उकडतो तसे तर तशा पण खूप सुंदर लागतील. एकदा आपण तसं करू, ट्राय करूया. म्हणजे यातून मला नवीन कल्पना पण मिळतात काही ना काही. मी तुम्हाला जर म्हणजे त्यांना तुम्ही तळलेल्या घालायच्या मुलींना आणि आपण उकडलेल्या खायच्या. ऍक्च्युली मुलींनाही कधी कधीच तळलेल्या द्यायच्या. लो फॅट. तुम्हाला आधी हे लागेल ना. हो. तर कसं करणार आहे आपण ह्याची आता करून घेऊया. आधी तुम्ही पारी आपण ही जी लाटली आहे त्याला आता थोडा मोदकासारखा आकार द्यायचा. म्हणजे ते भरायचं त्याच्यामध्ये सारण मोदक भरतो तसं. जस्ट त्याच्या चिमट्या घ्यायच्या म्हणजे मग ते वाटीसारखा असा आकार तयार होतो. त्यात भरपूर भरलं तरी चालेल. हो, कारण स्पेस छान आहे. आणि ते मैदा आणि रवा असल्यामुळे तुटण्याची शक्यता नाही. मैद्यामुळे ते शक्यतो नाही फुटत. हे नंतर असं क्लोज करूया. आणि हे आपण अशी पोटली ज्याला मैद्याला आपण कम्प्लीट क्लोज करतो ना मोदकाला, हे तोंडच बंद करतो, त्याऐवजी असे ओपन ठेवायचं वर, इथे दाबायचं आणि इथे मध्ये दाबायचं असं. म्हणजे मोदकाला आपण वर्ण असं करतो ना, त्याच्याऐवजी जिथपर्यंत भरलंय आपण तिथेच फक्त असं केलंय. आणि इथे आपण आता ती दोरी बांधली. पोटलीचं रक्षाबंधन. ही शोलाच आहे फक्त ना. ही शोलाच आहे. पण मी आता मगाशी म्हणाले तसं की पदार्थ हा नेत्रसुखद व्हायला लागतो, कारण आता मुलांच्या फरमाईशी बदलल्यात. ते दिसलं पण छान पाहिजे बरोबर खाल्ल्याबरोबर. ओके, ठीक आहे. मग अशाच आपण करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला तळायच्या आहेत त्या. ठीक आहे. अतिशय रंगीत आणि अशा आकर्षक अशा या पोटल्या तयार झालेल्या आहेत. कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते, खरंच खूप सुंदर दिसते. तर तळायचे डीप फ्राय. अशी टाकू? हो, दोन्ही बाजूने. ठीक आहे. आम्ही हे खुसखुशीत करून घेतो आणि तोपर्यंत तुम्हाला साहित्यकृती लिहून घ्यायला हरकत नाही. कुठल्या कुठल्या भाज्या आम्ही घेतल्या होत्या, काय काय घातलं होतं, पोटली कशी केली, हे सगळं नीट लिहून घे. व्हेज पोटली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेली मिश्र कडधान्य, मैदा, बारीक रवा, पालक लसूण मिरची पेस्ट, बीट तिखट लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, फ्लॉवर, चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेलं गाजर, मिरची पेस्ट, मीठ, फेंदे लोण, पादे लोण, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, बटर, लिंबाचा रस, साखर आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पालक पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, मैदा आणि रवा घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यावं. याच पद्धतीने बीटाच्या पेस्ट साठी पीठ घट्टसर भिजवून घ्यावं. पॅन मध्ये बटर, आलं लसूण पेस्ट, मिरची, कांदा, गाजर, फ्लॉवर आणि सिमला मिरची घालून सारण परतून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेली मिश्र कडधान्य घालावी. गॅस बंद करून या मिश्रणात मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस ते एकजीव करून घ्यावं. वरून कोथिंबीर घालावी. बीट आणि पालकाच्या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्यामध्ये सारण भरून पोटल्या बांधून घ्याव्यात.
आणि त्या तेलात खरपूस तळून घ्याव्यात.